भाजपा जैन प्रकोष्ठच्या पदाधिकारी निवडी व नियुक्तीपत्र वाटप सोहळा उत्साहात. भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुका, शहर व विभागीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग, महिला जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे तसेच भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब अण्णा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपस्थित मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून संघटना बळकट करण्याचे आवाहन केले. तसेच समाजसेवेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहावे. पदाधिकाऱ्यांना कोणतीही मदत आवश्यक असल्यास पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रावसाहेब पाटील यांनी केले, तर वैभव पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. अमितजी चिंचवाडे, तुषारजी शहा, शीतलजी पाटील, सांगितलं पहिल्यांदाच भाजपनं जैन समाजासाठी काहीतरी चालू केलेलं आहे. भाजपनं अल्पसंख्याक विकास महामंडळ दिलं. आता भाजपनं जैन प्रकोष्ठ हा नवीन व्यासपीठ आपल्याला देऊन जैन समाजाला एकत्रित करण्याच्या उद्देशानं हा नवीन व्यासपीठ तयार झालेला आहे. आणि सांगली जिल्ह्याचे पहिले जिल्हाध्यक्ष भगवान महावीरांच्या नावानं चालू झालेला आहे, महावीर पाटील. त्यामुळं सांगली जैन प्रकोष्ठ हे वाढत्या क्रमानंच अण्णांच्या नेतृत्वाखाली चालू राहील. मी जैन मेडिकल क्षेत्र आहे, त्यांचं पूर्ण बँकिंग क्षेत्र, सर्वच फायदा जो आपण पक्षाला व्हायला लागला आहे आपल्या, तो फायदा आपण भरपूर उचलायचा आपल्या भारतीय जनता पार्टीसाठी. आणि सर्वसामान्य माणसांची कामं या माध्यमातून, अण्णांच्या माध्यमातून आम्ही करून घेऊच, एवढंच बोलतो आणि थांबतो. या ठिकाणी बराच समाज या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये जोडला जात आहे. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारी पार्टी. मगाशी अण्णांनी सांगितलं की काँग्रेसमध्ये मी 25 वर्ष होतो. अण्णा 25 वर्षाच्या अगोदर तुम्ही इकडे असता तर आज वेगळ्या पदावर असता. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये कधी जात पात हे बघितलं जात नाही. काम करणारा कार्यकर्ता बघितला जातो. मी माझंच स्वतःचं उदाहरण देतो. मी 1994 पासून कॉलेज जीवनापासून भारतीय जनता पार्टीच्या कामात आहे. माझा क्लासमेट पण तिथं मोहित शाह म्हणून आहे. आम्ही वर्गमित्र BSc ला एकत्र होतो. तर काम करत असताना, बिकट परिस्थितीमध्ये काम करत असताना कधी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष होईल, कधी नगरसेवक होईल असं अण्णा आम्हाला कधीच वाटलं नाही. म्हणजे त्यावेळी 94 साला, कारण कोण विचारतच नव्हतं आम्हाला त्यावेळेला. त्यावेळेला तुम्ही फार्मात होता सगळेजण. पण कालांतरानं काम वाढत गेलं. एकनिष्ठेने काम करणारे कार्यकर्ते होते त्यावेळी, जनसंघाचे असतील, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल, आपल्या विचार परिवार आहे, विचार परिवारातले कार्यकर्ते असतील, या सर्वांनी एकजुटीनं सगळ्या समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतनं सगळ्या भारतामध्ये सगळ्या समाजाला एकत्र जोडून एक नवा भारत निर्माण करण्याचं काम आपले आदरणीय नरेंद्रभाई मोदी करत आहेत. जसं भारत देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे, तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या माध्यमातून विकासाची गंगा या ठिकाणी वाहत आहे. आपण दिल्यापासून अध्यक्षपद तेव्हापासून एक गोष्ट मला वाटते की मी फक्त बोलते की आपल्याकडे इतकी पद आहेत आणि इतक्या संख्येने पदाधिकारी आहेत, पण जेव्हा कार्यक्रम असतो त्यावेळेला कोणीच उपस्थित नसते. त्यामुळे सगळ्यांना एक छोटीशी विनंती असेल की आता सगळ्यांच्या नवीन कार्यकारिणी जाहीर होत आहेत, तर सगळ्या नवीन मेंबर असतील, जुने मेंबर असतील, त्यांनी आपल्या पक्षाचे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला आपण एका अध्यक्षांच्या फोनवर उपस्थित राहावं, इतकी सगळ्यांना नम्र विनंती राहील. इतकंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. तो नंबर दिला
असेल तर नको, पण नसेल तर ते आधी करून घ्या, मग ते नंबरच्यामध्ये आला पाहिजे. हां, ॲडिशन होऊन जाईल ते. आणि चांगला उपक्रम तुम्ही घेताय, असाच उपक्रम तुम्ही महाराष्ट्रभर राहता. हां, म्हणजे एक चांगलं उदाहरण तुम्ही घालून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे जर का राबवला तर एक चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल यातनं आणि सगळे एकही आपल्या जनप्रकोष्ठी होईल असं मला वाटतंय. आणि पक्षामध्ये असं आहे की आपल्याकडे आता कार्यकर्ते भरपूर आहेत, आपल्याकडे पदं कमी आहे. त्यावेळेला आपल्याला पदं देताना खूप अडचणी येतात. त्यामुळे काही लोकांना आपण नाराज पण करतो, पण पुढच्या काळामध्ये नाव लक्षात ठेवून आपण ती पुढच्या काळात त्यांना पदवी देतो. 1960च्या दशकापासून गाडगे फॅमिली किंवा माझे वडील जनसंघाचे अध्यक्ष होते. 67 साली ते जिल्हाध्यक्ष होते आणि त्यावेळेपासून आमच्या घरात दीनदयाळ उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, रामनाथ अडवाणी असतील, उत्तमराव पाटील असतील, सगळीजण येऊन गेलेली. पण आमच्यातल्या कोणाला असं कधी इलेक्ट्रॉन पॉलिटिक्समध्ये पडावं असं कधी वाटलं नाही. मी पहिलाच माणूस होतो की 14 साली मी इच्छा व्यक्त केली आणि किती वर्षांनी म्हणजे बरोबर 50-55 वर्षांनी आम्ही इच्छा व्यक्त केली. तुम्हाला मी इच्छा म्हणून कुणी व्यक्त केलेली नव्हती. मी आमदार झालो. आता बाकी तुम्हाला माहिती आहे, मी इच्छुक नव्हतं तरी सुद्धा मला पक्षाने लागलं माझ्यावर. म्हणजे आमच्याकडं पदाला आम्ही चिकटून राहणारी माणसं नाही. भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठ सांगली शहर जिल्ह्याच्या कार्यकारिणीचा या मिटिंगला सुनीलदादा गाडगे आमचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पडणारे आणि सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने जैन समाजाला एक वेगळं प्रकोष्ठच्या माध्यमातून एक दालन तयार करून दिले आणि त्या दालनाच्या वापर करून आम्ही जैन समाज एकत्रित करण्याचा ह्या निमित्तानं प्रयत्न करतोय. हा समाज जास्तीत जास्त भाजपच्या पाठीशी कसं येईल यासाठी सुद्धा एक अभिनव उपक्रम आम्ही या निमित्तानं चालू केला आहे की जिथं जिथं आमचा जैन समाज आहे तिथं जिथं भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठच्या संचालकपदी सदस्यपदी लोकांनी अर्ज भरून द्यावा अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करतोय. आम्ही सांगली जिल्ह्यातनं जवळजवळ 10,000 लोक कमीत कमी या जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून सभासद व्हावं. त्याचबरोबर ते सर्व सभासद भारतीय जनता पक्षाचे सुद्धा सभासद व्हावं अशा दृष्टीनं आम्ही आता प्रयत्न करत आहोत. आमची सर्व टीम आणि ज्या भाविक पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली त्यांची व त्यांच्याबरोबर आपले जे उपाध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील किंवा खजिनदार असतील या सर्व टीमला घेऊन एक चांगली 50 लोकांची कार्यकारिणी केलेली आहे. तशाच पद्धतीने ग्रामीण भागातली सुद्धा एक चांगली कार्यकारिणी करून जैन प्रकोष्ठ ह्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीनं जैन समाज एकत्रित करून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या निमित्तानं सर्वांना आयोजन